बारामती, महाबळेश्वर, फलटणची नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली। बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासह 7 प्रभागामधली निवडणूक पुढे ढकलली। बारामती, फलटण, महाबळेश्वरचं मतदान 20 डिसेंबरला होईल। राज्यातील निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेल्या 20 नगरपालिकांमध्ये अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूर नगरपालिकेचा समावेश। नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे निर्णय। यवतमाळ नगर परिषद निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता। दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह। निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचंही समोर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा रविवार। राज्यात जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंदगडच्या प्रचार दौऱ्यावर। चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। आज दुपारी चंदगडच्या हिंडाल्को मैदानावर जाहीर सभा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे चंदगड पॅटर्न राज्यामध्ये चर्चेचा विषय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि लांजामध्ये शिंदेंची सभा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडीमध्ये शिंदेंची जाहीर सभा। राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्षावर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती। भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाईल। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा। भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार। अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। आमदार रोहित पवारांचा रिक्षातून प्रचार। जामखेड शहरामध्ये रिक्षात बसून नागरिकांच्या गाठीभेटी। धाराशिव भूमपरंडा येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले। भूमपरंडा नगरपालिका निवडणुकीसाठी तानाजी सावंत मैदानामध्ये। शहर पिंजून प्रचार सुरू। परभणीमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग। उमेदवारांकडून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। परभणीच्या सेलूमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप लढत। संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाऊचाईसाठी आमदार अमोल खताळ प्रचाराच्या मैदानामध्ये। अमोल खताळ यांच्या पालिका निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंशी सामना। खताळ यांच्या भाऊचाईच्या विरोधात सत्यजित तांबे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये। उरण ईश्वरपूर निवडणुकीमध्ये भावाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी भावानं सांभाळली प्रचाराची धुरा। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या नगराध्यक्ष बनवण्यासाठी त्यांचे भाऊ चिमण डांगेंचा प्रचार। जळगावमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांची महायुतीला लक्ष्य करत जोरदार टीका। मुस्लिम मतांसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 14 येथे फ्री स्टाईल हाणामारी। भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांची जनसंपर्क कार्यालयामध्ये मंडपातच भाजप कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडले। पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। विदर्भाचं नंदनवन चिखलदरा नगरपालिकेमध्ये अनेकांच्या राजकीय प्रतिष्ठापनाला। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलौती यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। भाजपचे राजेंद्र सिंह सोमवंशी विरुद्ध काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। सोलापूरच्या माळशिरसमध्ये जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट। राम सातपुतेने विधानसभेला मदत करण्यासाठी ऑफर दिली होती। सातपुतेंकडून मदतीसाठी 35 कोटींची ऑफर, तर निवडणुकीच्या 4 दिवसांपूर्वी ऑफर 50 कोटींपर्यंत गेली। जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। अहिल्यानगरच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 9 उमेदवार। 21 वर्षाच्या युवतीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी। राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ संग्राम जगताप यांच्याकडून रॅली। इच्छुक उमेदवार वाढल्यामुळे स्वतंत्र लढावं लागलं, संग्राम जगताप यांचं स्पष्टीकरण। भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असलेल्या साकोलीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कंबर कसली। सुनील फुंडेंचा नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार। अकलूज नगरपालिका प्रचार सभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची तुफान टोलेबाजी। अजित दादा यांचा पक्ष हा भाजपची बी टीम, तर पालकमंत्री जयकुमार यांचे नावच गोरे, काम मात्र सगळे काळे, शेख यांचं टीकास्त्र। तासगावमध्ये खेळाच्या मैदानामध्येही नगर परिषदेचा प्रचार। तासगाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या चव्हाण धाबुगडे यांनी साधला खेळाडू मतदारांशी संवाद। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे पालकमंत्री गोरेंच्या आरोपाला उत्तर। मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू, असेल हिम्मत तर 8 टाकून दाखवा असं आव्हान।
रामदास आठवलेंकडून आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त. महायुतीतून जागा मिळाव्यात म्हणून आपल्याला भीक मागावी लागते, खंत व्यक्त करत रामदास आठवलेंकडून स्वबळाच्या तयारीची शक्यता. वाशिममध्ये प्रचारादरम्यान बोलताना एमआयएमचे नेते माजिद हुसेन यांचं वादग्रस्त विधान. आमच्याशी पंगा घेतला तर पळायला गल्ली गल्ली कमी पडेल. माजिद हुसेन यांचं वक्तव्य. माजिद हुसेन हे हैदराबादचे आमदार. मुंबई काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानंतर आज मुंबई काँग्रेस जाहीरनामा प्रसिद्ध करणार. आज मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईतील प्रदूषण कसं कमी करणार या संदर्भात जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाच्या विरोधात विविध राजकीय पक्ष एकत्र. ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर विविध पक्षांकडून गमछा बांधत वृक्षतोडीचा निषेध. तपोवनामधली झाडं वाचवण्यासाठी नाशिककर आक्रमक. आंदोलनामध्ये आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेची उडी. ठाकरेंच्या शिवसेनेचं तपोवनात आंदोलन. कुंभमेळ्यानंतर तपोवनची जागा सरकारी कामासाठी वापरतील. शंकराचार्य अविमुक्तेश्वर नंदांकडून राज्य सरकारची कानउघडणी. वृक्षतोडीमुळे कुंभमेळ्याच्या स्नानाचा आनंद काहीसा होईल, शंकराचार्यांनी व्यक्त केली खंत. पुण्यामधल्या नवले पुलावर परिसरामध्ये पुन्हा स्थानिकांचं आंदोलन. नने गावामधल्या नागरिकांनी नवले ब्रिज कात्रज बोगदा हा मृत्यूचा सापळा बनवण्याच्या निषेधार्थ पुकारलंय आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.